नवीन यूट्यूब चॅनल तर कोणीही चालू करतं, पण यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर जो सगळ्यात मोठा टास्क असतो किंवा डोक्याचं टेन्शन असतं ते म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा कंप्लीट करणं. अक्षरशः काही लोकांना 1 वर्ष लागून जातात, काहींना 2 वर्ष लागून जातात, पण तरीही कंप्लीट न झाल्यामुळे शेवटी यूट्यूब चॅनल सोडून द्यावा लागतो. पण आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला यूट्यूब चॅनल सोडावा लागणार नाही. तुमचा 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईमचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर एका मिनिटात काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणालाही यूट्यूब चॅनल सोडण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला मजा पडत असेल की 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम अवघ्या एका व्हिडिओमधून कसे कंप्लीट होणार, किंवा मॅडमची आज माहिती सांगणार आहे अशी काय माहिती सांगणार आहे की ज्यामुळं आमचा हा एवढा मोठा टास्क आहे किंवा अवघड टास्क आहे तो इझिली कंप्लीट होणार आहे. तर नक्कीच तुम्हाला मी सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी तुमच्या चॅनलसाठी एक रॉकेट ठरणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमचा चॅनल रॉकेटसारखा बूम व्हावा, रॉकेटसारखा बूस्ट व्हावा, तर नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि माझे भरपूर सारे यूट्यूबर्स आहे किंवा माझे ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सचा डाऊट होता की मॅडम लाईव्ह कसं चालू करायचं किंवा लाईव्हच्या सेटिंग्स काय असतात, आम्हाला माहीत नाही, त्या सेटिंग पण आम्हाला काय करा A to Z सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लाईव्ह सोबतच तुमचे लाईव्हचे सर्व डाऊट्स, तुमचे 1000 सबस्क्रायबर, तुमचे 4000 तास वॉच टाईम, सगळे प्रॉब्लेम काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती व्हिजिट द्यायची आहे, त्यांच्या यूट्यूब चॅनलला जायचं आहे आणि त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ काय करायचे आहे, पूर्णपणे बघायचे आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचंही असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, कारण मी माझ्या चॅनलवरती जे नवीन यूट्यूबर आहे, जे माझे ऑडियन्स आहे, त्यांचं काय करत असते, फ्रीली प्रमोशन करत असते. त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही आणि हाईप देखील करायला विसरायचं नाही. ठीक आहे, तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. थांबा, व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगायचंच विसरून गेली की व्हिडिओमध्ये अशा 2 सिक्रेट सेटिंग आहे. तर बघा, त्या 2 सिक्रेट सेटिंगने तुमचे सबस्क्रायबर कसे वाढणार किंवा तुमचा वॉच टाईम हा कसा इन्क्रीज होणार हे मी तुम्हाला काय करणार आहे, A to Z लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. तर चला मग व्हिडिओला लगेच 1 बाय 1 सुरुवात करूया. बघा, तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं यूट्यूब ओपन करायचं आहे. आता यूट्यूब ओपन केल्यानंतर तुम्हाला जो मधला प्लस आयकॉन दिसत आहे, पहिले बघून घ्या की तुमचा जो चॅनल आहे यूट्यूबचा तो चॅनल तुमचा फ्रंट पेजला ओपन आहे का. त्यानंतर मी जी प्रोसेस सांगत आहे ती प्रोसेस काय करायची आहे, फॉलो करायची आहे. आणि जर तुमचा यूट्यूब चॅनल इथे शो होत नसेल तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, वरती सेटिंगचा आयकॉन दिसत आहे, त्या सेटिंगच्या आयकॉनवरती जायचं आहे. सेटिंगच्या आयकॉनवरती गेल्यानंतर स्विच अकाउंट या ऑप्शनवरती जायचं आहे आणि स्विच अकाउंट या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला जो तुमचा चॅनल आहे यूट्यूब चॅनल, तो पर्टिक्युलर यूट्यूब चॅनलवरती क्लिक करून काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. आणि त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला काय करायचं आहे, मी ज्या प्रोसेस सांगणार आहे त्या प्रोसेस काय करायच्या आहे, 1 बाय 1 फॉलो करायचं आहे. बघा, आपण यूट्यूबच्या काय केलेलं आहे, होम पेजला आलेलो आहे. होम पेजला आल्यानंतर तुम्हाला जो मधला प्लस आयकॉन दिसत आहे त्या प्लस आयकॉनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली बघा, इथं मायक्रोफोन नॉट अवेलेबल कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह आणि पोस्ट असे काय येत आहे, तुम्हाला 4 ऑप्शन दिसत आहे. त्यामध्ये तुम्हाला जो तिसरा ऑप्शन आहे लाईव्ह, त्या लाईव्ह ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता बघा, लाईव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडा प्रोसेस व्हायला टाईम लागतो. ठीक आहे, आता यानंतर बघा इथं तुम्हाला दिसत असेल टेक्स्ट सोनाली इज लाईव्ह आणि नेक्स्ट. आता आपल्याला लगेच नेक्स्ट करायचं आहे का, नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, बघा, ज्या महत्त्वाच्या 2 सिक्रेट सेटिंग आहे तर त्या ह्याच सेटिंगमध्ये काय केलेलं आहे, लपलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली जो पेन आयकॉन आहे त्या पेन आयकॉनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता पेन आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा, जर तुमच्या लाईव्हला थंबनेल लावायचं असेल तर तुम्ही ह्या पेन आयकॉनवरती जाऊन काय करू शकता, थंबनेल लावू शकता. नाही थंबनेल लावलं तरी चालेल. ठीक आहे, पण ज्यांना थंबनेल लावायचंच आहे त्यांनी थंबनेल कसं लावायचं, तर अपलोड थंबनेल. आता अपलोड थंबनेलवरती जायचं आहे. त्यानंतर काय होणार आहे, बघा इथं अॅलो करायचं आहे. अॅलो केल्यानंतर काय होणार आहे, सिम्पली तुमची काय होणार आहे, गॅलरी ओपन होणार आहे. मग गॅलरी ओपन झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला तिथून काय करायचं आहे, तुमचा एक थंबनेल सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा टायटल.
टेक सोनाली इज लाईव्ह. आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, जर सपोज आता बघा हे माझं काय आहे, टेक्निकल चॅनल आहे. इथं मी काय करू शकते, चॅनल चेकिंग करू शकते, क्वेश्चन अँड आन्सर घेऊ शकते, किंवा अजून काही ऑडियन्सचे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम इथं काय करू शकते, शेअर करू शकते ऑडियन्ससोबत. पण जर सपोज तुमचा कुकिंगचा चॅनल असेल किंवा अजून कोणता गेमिंगचा चॅनल असेल, गेमिंगवाले काय करू शकता, लाईव्ह गेमिंग खेळू शकता. जे ब्लॉगिंगवाले आहे ते काय करू शकता, एखाद्या ठिकाणी एखाद्या स्पेसिफिक प्लेसला गेले किंवा लोकेशनला गेले, तिथला काय करू शकता, जो सिनेरो आहे किंवा काही विशेष गोष्टी असतील त्या काय करू शकता, लाईव्हमध्ये दाखवू शकता. ठीक आहे, इथपर्यंत आलं. त्यानंतर कुकिंग चॅनल आहे. कुकिंग चॅनलमध्ये तुम्ही काय करू शकता, एखादी रेसिपी लाईव्ह दाखवू शकता. आणि जर नसेल तुम्हाला रेसिपी लाईव्ह दाखवायची, तुम्हाला वाटत असेल की थोडं कॉम्प्लिकेटेड वाटत आहे, तर कुकिंग चॅनलवाले पण काय करू शकता, लाईव्हमध्ये त्यांचं डेली ब्लॉगिंग दाखवू शकता. ठीक आहे, तर लाईव्हमुळे काय होणार आहे तुम्हाला बघा पुढे, तर तुम्हाला टायटलमध्ये काय करायचं आहे, टेक सोनाली इज लाईव्ह. आता मी टायटल काय करते, इथे चेंज करून घेते. सपोज मी इथं करते चॅनल चेकिंग. ठीक आहे, चॅनल चेकिंग. आता तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा काम नाही आहे, तर तुम्हाला तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम या प्रोसेसने कशी कंप्लीट होणार हे मी तुम्हाला काय करणार आहे, लाईव्ह दाखवणार आहे. तर बघा चॅनल चेकिंग, किंवा मला क्वेश्चन आन्सर घ्यायचं असेल तर मी क्वेश्चन आन्सर टाकेल. ठीक आहे, त्यानंतर बघा व्हिजिबिलिटी पब्लिक. आता इथं व्हिजिबिलिटी तुम्हाला काय करायचं आहे, भरपूर जण प्रॉब्लेम इथं करतात. ठीक आहे, आता पब्लिक, मेंबर्स ओनली, अनलिस्टेड. आता बघा पब्लिक म्हणजेच काय, तुमचं जे लाईव्ह आहे ते लाईव्ह यूट्यूबवरती जेवढे ऑडियन्स आहेत त्या सगळ्या ऑडियन्सला काय होईल, तुमचं जे लाईव्ह आहे ते लाईव्ह काय होईल, शो होईल. त्यानंतर अनलिस्टेड. आता अनलिस्टेड ऑप्शनवरती भरपूर जण क्लिक करता, म्हणून भरपूर जण काय म्हणता, आमच्या लाईव्हला काय येत नाही, ऑडियन्सच जोडला जात नाही. मग ऑडियन्स कसा जोडला जाईल, तर जर तुम्ही अनलिस्टेड ऑप्शनवरती क्लिक करत असाल. अनलिस्टेडचा मिनिंग काय आहे, तर जेव्हा तुमचा एखादी लिंक असेल तुमच्या लाईव्हची, त्या लिंकवरती गेल्यानंतर एखाद्याने जर तुमचं लाईव्ह ओपन केलं, तुमचा व्हिडिओ ओपन केला, तर त्याला काय होणार आहे, तुमचा व्हिडिओ, तुमचा लाईव्ह काय होणार आहे, शो होणार आहे. आता मेंबर्स ओनली ऑप्शन कधी येतो, ज्या वेळेस तुमचा चॅनल हा मॉनिटाईज असतो. पण मी सुरुवातीला सांगेल की जरीच चॅनल मॉनिटाईज असला तरी मेंबर्स ओनली लगेच ही सेटिंग करू नका. ठीक आहे, तर का करू नका ते तुम्हाला मी नंतर सांगेल, ते आता महत्त्वाचं नाही आहे. ठीक आहे, तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पब्लिक करून बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर बघा गो लाईव्ह टुगेदर. आता गो लाईव्ह, इन्व्हाइट गेस्ट म्हणून आहे, गो लाईव्ह टुगेदर. आता एखादा चॅनल आहे, सपोज तुमच्या दोघी बहीण असतील. आता तुम्ही दोघी बहिणी काय करत असाल, ब्लॉगिंग करत असाल किंवा कुकिंगचा चॅनल असेल, दोघींचा सेम सेम, तर तुम्ही काय करू शकता, दोघींना जर ॲट अ टाईम काय करायचं असेल, लाईव्ह यायचं असेल, एकाच लाईव्हमध्ये यायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, म्हणजे 2 चॅनलला तुम्हाला एकामध्येच काय करायचं असेल, लाईव्ह घ्यायचं असेल, तर तुम्हाला गो लाईव्ह टुगेदरला काय करायचं आहे, ऑन करायचं आहे, त्या सेटिंगला ऑन करायचं आहे. ठीक आहे, आता ऑलरेडी आपण काय करत असतो, सिंगल लाईव्ह घेत असतो, म्हणून मी काय करत नाही, तो ऑप्शन टिक करत नाही. त्यानंतर बघा ऑडियन्स रिक्वायर्ड, नो इट्स नॉट मेड फॉर किड्स. आता ह्या ऑप्शनला खूप म्हणजे नवीन युट्यूबर असतात ते कॅज्युअली घेतात. तर सगळ्यात महत्त्वाची जी सेटिंग असते ती सेटिंग हीच आहे की नो इट्स नॉट मेड फॉर किड्स. जर तुमचा जो व्हिडिओ आहे तो किड्ससाठी असेल तर तुम्ही येस करा. जर किड्ससाठी नसेल, म्हणजे जर तो मोठ्या लोकांसाठी असेल किंवा 18 वर्षाच्या वरील लोकांसाठी असेल, तर तुम्हाला इथं नो इट्स नॉट मेड फॉर किड्स हे काय करायचे आहे, सेटिंग फॉलो करायची आहे. त्यानंतर बघा जर तुम्हाला सेटिंग चेंज करायची असेल तर ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि त्या पद्धतीने काय करायचं आहे, जो पर्टिक्युलर ऑप्शन तुमच्यासाठी सुटेबल आहे त्या ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा लोकेशन. आता लोकेशनमध्ये जर तुम्ही इंडियामध्ये राहत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, ॲरोवरती जायचं आहे. ॲरोवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बघा इथं इंडिया टाईप करायचं आहे. ठीक आहे, इंडिया टाईप केल्यानंतर इंडिया ऑप्शन येत आहे, त्या इंडिया ऑप्शनवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता इंडिया ऑप्शनवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला स्क्रीनकास्ट आहे. आता स्क्रीनकास्ट इथे काय करायचं नाही, आपल्याला ऑन करायचं नाही. त्यानंतर बघा शेड्यूल फॉर लेटर. आता जर एखादा लाईव्ह आहे, तुम्हाला तुमच्या ऑडियन्सला आधीच कळवायचं आहे की मी उद्या काय करणार आहे, लाईव्ह घेणार आहे, तर तुम्ही काय करू शकता, आदल्या दिवशी शेड्यूल करू शकता त्याला. आणि जर तुम्हाला ऑन द स्पॉट, म्हणजे मी आता मोबाईल घेतला हातात आणि मला लगेच लाईव्ह चालू करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला शेड्यूल करायची गरज नाही किंवा शेड्यूल फॉर लेटर ऑप्शनवरती जायची गरज नाही. ठीक आहे, पण मी तुम्हाला 1 बाय 1 हे पण सांगणार आहे की शेड्यूल फॉर लेटर कसं करायचं. पण आता जस्ट मी काय करते, आधी तुम्हाला जे लाईव्ह आहे डायरेक्टली लाईव्ह कसं जायचं ते दाखवते. ठीक आहे, आता बघा शेड्यूल फॉर लेटर ऑप्शनवरती कधी क्लिक करणार आहात की ज्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा लाईव्ह हा दुसऱ्या दिवशी घ्यायचा आहे आणि तुमच्या ऑडियन्सला हे आदल्या दिवशी कळवायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, शेड्यूल डिसाईड करायचं आहे.
पण जर तुम्हाला ऑन द स्पॉट लाईव्ह घ्यायचं असेल तर तुम्हाला शेड्यूल करण्याची गरज नाही. पण शेड्यूल फॉर लॅटर एखाद्या ऑडियन्सला काय करायचं असेल किंवा एखाद्या यूट्यूबरला जर दुसऱ्या दिवशी लाईव्ह घ्यायचं असेल तर ती सेटिंग कशी करायची ते पण मी काय करणार आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण आपला टार्गेट काय आहे व्हिडिओमध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कसा कम्प्लीट होणार ह्या प्रोसेसने हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबत भरपूर नवीन यूट्यूबरला डाऊट्स होते की लाईव्हच्या A to Z सेटिंग कशा सांगा, तर सगळे कामं काय होणार आहे ह्या एकाच व्हिडिओमध्ये काय होणार आहे आज कम्प्लीट होणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, ठीक आहे. त्यानंतर बघा टॅग प्रॉडक्ट्स. आता जर तुमचा चॅनल मॉनिटाईज असेल तर तुम्ही काय करू शकता, टॅग प्रॉडक्टवरती गेल्यानंतर शॉपवरती जायचं आहे. शॉपवरती गेल्यानंतर तुम्हाला कोणतं तरी एक काय करायचं आहे सर्व्हिस घ्यायची आहे. फ्लिपकार्ट घेऊ शकता, नायका घेऊ शकता, टिरा घेऊ शकता, मित्रा घेऊ शकता, ठीक आहे. तर तुम्हाला फ्लिपकार्ट ऑप्शनवरती गेले त्यानंतर ॲप्लाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲप्लाय ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला जे वाटत असेल जे म्हणजे प्रॉडक्ट छान आहे किंवा लोक तुमचे ऑडियन्स घेऊ शकता ते पर्टिक्युलर 1-2 काय करायचे आहे प्रॉडक्ट सिलेक्ट करायचे आहे. जास्त प्रॉडक्ट सिलेक्ट करू नका कारण ऑडियन्स काय करत नाही मग एवढे सारे प्रॉडक्ट ओपन करून बघत नाही, ठीक आहे. तर आता मी सिम्पली एक प्रॉडक्ट केला प्लस ॲड केला फक्त तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी. त्यानंतर काय करायचं आहे त्या प्रॉडक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा ॲडव्हान्स सेटिंग म्हणून आहे, तुम्हाला त्या ॲडव्हान्स सेटिंगवरती जायचं आहे. अलाउ चॅट. आता भरपूर जण काय म्हणतात की मॅडम आम्ही लाईव्ह घेतो, ताई आम्ही लाईव्ह घेतो पण मला मेसेजेस येत नाही किंवा कमेंट येत नाही. मग तुमचा जो अलाउ चॅट आहे तो काय असतो, तो ऑप्शनच बंद असतो. मग तुमच्यासोबत लोक कमेंट करू शकत नाही किंवा लोक तुमच्यासोबत चॅट करू शकत नाही. मग त्या ऑप्शनला जर बंद असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तो ऑप्शन चालू करायचा आहे. त्यानंतर अलाउ रिॲक्शनला पण काय करायचं आहे ऑन ठेवायचं आहे. त्यानंतर बघा इनेबल मॉनिटायझेशन. आता तुम्हाला काय करायचं आहे मॉनिटायझेशन जर तुमचा चॅनल मॉनिटाईज झालेला असेल तर तुम्हाला इथं मॉनिटायझेशनला ऑन करायचं आहे की जेणेकरून तुमच्या लाईव्हवरती जेवढे व्ह्यूज येतील त्याचं पण काय होईल पेमेंट तुमच्या YT स्टुडिओमध्ये काय होईल जमा होईल, ठीक आहे. जर तुम्ही इथं हा ऑप्शन बंद ठेवला आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज असला तरी पण काय होणार नाही, तुम्हाला तुमच्या लाईव्हचं पेमेंट हे मिळणार नाही, ठीक आहे. तर त्यामुळे सेटिंग ह्या खूप महत्त्वाच्या असतात. सेटिंगकडे इग्नोर करू नका, दुर्लक्ष करू नका. त्यानंतर तुम्हाला बॅकला जायचं आहे. बॅकला गेल्यानंतर बघा आता गो लाईव्हवरती जायचं आहे. आता तुम्ही म्हणणार सेटिंग तर पूर्ण झालेले आहे मग आमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कसा कम्प्लीट होणार, तर थांबा, घाबरू नका. आता गो लाईव्हवरती जायचं आहे, ठीक आहे. आता बघा गो लाईव्हवरती गेल्यानंतर काय होणार आहे ऑटोमॅटिक माझं काय होणार आहे लाईव्ह हे चालू होणार आहे, ठीक आहे. ते बघा ह्या पद्धतीने काय होणार आहे थोडा टाइम लागेल. थोडा टाइम लागल्यानंतर 2 ते 3 सेकंद जातात. त्यानंतर काय होणार आहे माझं लाईव्ह हे चालू होणार आहे. आता बघा इथे माझं लाईव्ह चालू झालेलं आहे. आता लाईव्ह चालू झाल्यानंतर माझे भरपूर जे ऑडियन्स आहे की जे माझ्या लाईव्हचा वेट करत आहे त्यांना काय होणार आहे लगेच माझ्या लाईव्हचं काय जाणार आहे धडधड नोटिफिकेशन जाणार आहे. नोटिफिकेशन गेल्यानंतर लगेच लाईव्हला काय होणार आहे सगळेजण हजर होणार आहे. सगळेजण हजर झाल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे की त्यांचे जे मेसेज आहे ते मेसेज कुठे शो होतात, ठीक आहे. बघा आता मी इथं काय केलेलं आहे माझा माईक हा बंद केलेला आहे कारण मी तुम्हाला जस्ट सेटिंग समजून सांगण्यासाठी काय केलेला होता. माझा व्हिडिओ आहे तो किंवा लाईव्ह आहे ते लाईव्ह काय केलेला आहे चालू केलेला आहे पण मला आता लाईव्ह घ्यायचं नाही, ठीक आहे. तर बघा जेव्हा वेळेस मी काय करेल म्हणजे आता ऑडियन्सला सांगितलं की हाय हॅलो नमस्कार मी माझं लाईव्ह काय केलेलं आहे सुरू केलेलं आहे. जर तुम्ही फ्री असाल तर तुम्हाला काय करायचं आहे लाईव्हला जॉईन करायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या सिटीमधून राहता मला कमेंटमध्ये कळवा की यामुळे काय होतं तुमचा ऑडियन्स लगेच तुम्हाला कळवतो की हाय मॅडम आम्ही प्रेझेंट आहोत, मी या कंट्रीमधून राहतो. म्हणजे तुमचे काय होते लाईव्हमध्ये ही चॅट सुरू होते. ऑडियन्ससोबत काय होते तुमचं इंटरॅक्शन हे चालू होते. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला लाईव्ह आल्यानंतर नुसतं गपचूप राहून बसायचं नाही आहे, ठीक आहे. आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी माझं माईक बंद केलेलं आहे तरी पण काय झालेलं आहे माझ्या ऑडियन्सकडून काय झालेलं आहे माझा व्हिडिओ किंवा माझं लाईव्ह काय होत आहे शो होत आहे आणि ऑडियन्स मला काय करत आहे कमेंट करत आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, ठीक आहे. तर ह्या पद्धतीने काय झालेलं आहे तुमच्या ज्या सेटिंग्स होत्या त्या सेटिंग झालेल्या आहे. पण आता 1000 सबस्क्रायबर आणि 4000 ताससाठी ज्या 2 सिक्रेट सेटिंग आहे त्या बघा काय आहे. तुम्हाला खाली लाईव्हच्या खाली एक सेटिंगचा आयकॉन दिसत आहे बरोबर. त्या सेटिंगच्या आयकॉनवरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. आता बघा सेटिंग आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो सेकंड ऑप्शन दिसत आहे कम्युनिटी मॉडरेशन, त्या कम्युनिटी मॉडरेशन ऑप्शनवरती काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथे दिसत असेल फॉर दिस व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ किंवा हे लाईव्ह नक्की तुम्हाला कोणासाठी काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे किंवा कोणाला दाखवायचं आहे. तर लाईव्ह चॅट तुम्हाला ऑन ठेवायचं आहे. लाईव्ह चॅट समरी पण काय करायची आहे तुम्हाला ऑन ठेवायची आहे. पण बघा सगळ्यात महत्त्वाची सेटिंग ही इथं आलेली आहे पार्टिसिपंट मोड. आता इथं आपण एनीवन केलेलं असतं त्यामुळे काय होतं आपल्या जे सबस्क्रायबर असले पण
नसले पण काय होतं, सगळे आपल्याला काय करतात, धडाधड धडाधड काय करायला लागतात, चॅट करायला लागतात, मेसेज करायला लागतात. पण आता तुम्हाला इथं अशी सेटिंग करायची आहे की जिथं फक्त काय करणार आहे, तुमचे जे सबस्क्रायबर आहे ते तुमचे सबस्क्रायबर्स काय करतील, तुम्हाला मेसेज करतील. आणि जर ज्यांना तुमचं ब्लॉगिंग आवडेल किंवा ज्यांना काही प्रश्न विचारायचे असतील ते काय करू शकता, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला मेसेज करू शकत नाही. मग त्यासाठी तुम्हाला कोणती सेटिंग करायची आहे, जो सेकंड ऑप्शन आहे सबस्क्रायबर्स. ओनली दोज हू हॅव फॉलो युअर चॅनल फॉर सेट अमाऊंट ऑफ टाइम कॅन पार्टिसिपेट अँड सेंड मेसेज. तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. ठीक आहे. यामुळे काय होणार आहे बघा, तर तुमचं जे यामुळे काय होणार आहे, तर तुमचं जे लाईव्ह आहे ते लाईव्ह फक्त काय होणार आहे, तुमच्या सबस्क्रायबरला दाखवलं जाणार आहे. आणि जे तुमचे सबस्क्रायबर नाही आहे त्यांना काय करावं लागेल, तुमच्या लाईव्हला जॉईन करण्यासाठी म्हणजे ते लाईव्ह बघू शकता, पण लाईव्हमध्ये जर त्यांना कमेंट करायच्या असतील तर कमेंटसाठी त्यांना काय करावं लागेल, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल. आणि ह्या प्रोसेसने काय होते, तुम्ही अवघ्या 3 ते 4 लाईव्हमध्ये काय करू शकता, तुमचा सबस्क्रायबर क्रायटेरिया काय करू शकता, कम्प्लीट करू शकता. त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, 2 ते 3 तास काय करायचं आहे, लाईव्ह कंटिन्युअसली घ्यायचं आहे. आणि त्या लाईव्हमध्ये फक्त सारखं बसायचं नाही आहे, तर लाईव्हमध्ये प्रत्येक मिनिटाला काय करायचं आहे, तुम्हाला काहीतरी रिॲक्शन द्यायची आहे, काहीतरी बोलायचं आहे ऑडियन्ससोबत. तुम्ही जर सपोज ब्लॉगिंग करत असाल तर तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये काहीतरी नवीन दाखवायचं आहे की लोकांना क्युरियासिटी निर्माण होईल आणि लोकांना वाटेल की ह्या चॅनलवरती आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. त्यामुळे काय होईल, ऑडियन्स तुम्हाला नक्कीच काय करेल, सबस्क्राईब करेल. आणि जर टेक चॅनल असतील, आता भरपूर जण काय असतात, ज्यांचे चॅनल सबस्क्राईब केलेलं असतात त्यांचे काय केले जात नाही, डाऊट सॉल्व्ह केले जात नाही. आणि जे सबस्क्राईब करत नाही ते धडाधड काय करतात, मेसेज करतात, त्यांचे डाऊट सॉल्व्ह होऊन जातात. आणि जे बाकीचे सबस्क्रायबर आहेत ते बिचारे तसेच बसलेले असतात. ठीक आहे. त्यामुळे ही सेटिंग जी आहे तिथं मी जनरली आता काय करते, ऑन करते, की त्यामुळे माझ्या सबस्क्रायबरच्या चॅनलमध्ये काय केला जाईल, चेक केला जाईल. तर इथं झाले तुमचे सबस्क्रायबर कम्प्लीट. ठीक आहे. की यामुळे काय होणार आहे, ॲटोमॅटिक तुमच्या चॅनलवरती सबस्क्रायबर येणार आहेत. आता बघा तुमचा वॉच टाईम कसा वाढणार, तर तुम्हाला मी त्या गोष्टी लाईव्ह प्रूफ दाखवते. आता सपोज मी हा काय केला, 1च तास, म्हणजे मी तुम्हाला दाखवते की मी फक्त 2 लाईव्ह घेतलेले आहे. आणि 2 लाईव्ह मी काय केलेलं आहे, जनरली फक्त 1-1 तासाचे घेतलेले आहे. तर त्या अक्षरशः एका लाईव्हमधून फक्त मला किती ऑडियन्स जॉईन झाले होते, 500 ऑडियन्स काय झाले होते, जॉईन झाले होते. जास्त मी लाईव्ह घेत नाही, पण 2च लाईव्ह काय केलेले मी घेतलेले. तर त्या 2 लाईव्हमध्ये फक्त मला पहिला जो लाईव्ह होता 1 तासाचा, त्या एका तासामध्ये जवळपास मला 38 तास 38 आवर्स वॉच टाईम हा एका लाईव्हमधून मिळाला होता. आणि जर तुम्ही ह्याच पद्धतीने 2 ते 3 तास लाईव्ह घेतला आणि विचार करा, फक्त 500 ऑडियन्स जरी तुमच्या एका लाईव्हवरती काय झाले, जॉईन झाले, तर माझा 38 एका तासाचा, आणि तुम्ही 2 ते 3 तास घेतला तर 38 म्हणजे असं म्हणा की जवळपास 100 ते 150 तास वॉच टाईम काय होणार आहे, तुमचा एका लाईव्हमध्ये कम्प्लीट होणार आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुम्हाला मी स्क्रीनवरती लाईव्ह प्रूफ पण दाखवते की मी जे लाईव्ह घेतलेला आहे त्यांचा वॉच टाईम काय होणार आहे, तुम्हाला स्क्रीनवरती शो होईल. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने बघा तुमचा वॉच टाईम आणि तुमचे सबस्क्रायबर अवघ्या 10 ते 15 लाईव्हमध्ये काय होऊ शकता, कम्प्लीट होऊ शकता. तर बघा तुम्हाला ही सिक्रेट सेटिंग नक्कीच आवडली असेल, कारण आजपर्यंत तुम्ही कितीही व्हिडिओ बनवले, कितीही शॉर्ट्स बनवले, तरी तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कम्प्लीट होण्यासाठी अक्षरशः तुमच्या नाकी 9 आलेले असतील. पण ह्या सिक्रेट सेटिंगने काय होणार आहे, तुमचा लाईव्ह पण होणार आहे, तुमचा चॅनल पण ग्रो होणार आहे, आणि तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि तुमचा 4000 वॉच टाईम काय होणार आहे, अवघ्या 10 ते 15 लाईव्हमध्ये जर तुम्ही रेग्युलरली लाईव्हमध्ये जॉईन राहिले, लाईव्हमध्ये रेग्युलर बोलत राहिले, तर नक्कीच तुमचा ऑडियन्स काय होईल, तुमच्याशी कनेक्ट होईल आणि तुमचा चॅनल हा काय होईल, रॉकेटसारखा काय होईल, बूम होईल. तर तुम्ही नक्कीच काय करा, ही ट्रिक्स फॉलो करून बघा. ज्यावेळेस तुम्ही काय करता, तुमचे 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, लाईव्ह घेऊ शकता. मी तर नक्कीच सांगेन की व्हिडिओ घेऊन वॉच टाईम कंप्लीट करण्यापेक्षा, सबस्क्राईब कंप्लीट करण्यापेक्षा किंवा शॉर्ट बनवून तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करण्याच्या मागे पडण्यापेक्षा लाईव्ह जास्तीत जास्त घ्या. आणि लाईव्हमधून काय करा, तुम्ही तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम काय करा, कंप्लीट करा. अवघ्या एका तासामध्ये जर मी लाईव्ह घेतलं होतं सुरुवातीला, फक्त पहिलं लाईव्ह, त्या पहिल्या लाईव्हमध्ये जर मला 500 फक्त काय झालेले ऑडियन्स हे कनेक्ट झालेले होते, कारण ऑडियन्सला माहीत नव्हतं मी लाईव्ह घेते, कारण मी जनरली पहिल्यांदाच लाईव्ह घेतलं होतं. ठीक आहे. तर अक्षरशः पहिल्या लाईव्हमधून फक्त 500 ऑडियन्स जॉईन झाल्यानंतर जर मला 38 तास वॉच टाईम हा एका तासामधून मिळू शकतो, तर जर तुम्ही ह्या पद्धतीने दिवसभरात 2 ते 3 तास लाईव्ह घेतलं, तर नक्कीच तुमचा वॉच टाईम हा किती झपाट्याने वाढेल हे तुम्ही स्वतः काय करा, कॅल्क्युलेट करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला आजची ट्रिक्स कशी वाटली. आणि मी तुम्हाला सांगते की
तुम्ही ह्या पद्धतीने काम करा, 100% ही ट्रिक काय करेल तुमच्या चॅनलवरती काय करेल काम करेल. त्यानंतर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी कोणालाही पैसे द्यायची गरज नाही किंवा टेन्शन घ्यायची पण गरज नाही. ठीक आहे, तर अशाच प्रकारे मी काय करत असते, आपल्या चॅनलवरती यूट्यूब संबंधी भन्नाट ट्रिक्स किंवा नवनवीन अपडेट्स किंवा तुमच्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन व्हिडिओमार्फत काय करत असते, घेऊन येत असते. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.